नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास विषयाकडे जाणार आहोत। बघा मित्रांनो, इतिहास विषयातील जे आपलं पहिलं प्रकरण आहे ते आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। भारतीय उपखंडाचा आणि इतिहासाचा आपल्याला अभ्यास या प्रकरणात संपूर्णतः जाणून घ्यायचा आहे, समजावून घ्यायचा आहे, माहिती करून घ्यायचा आहे। त्यातील जो पहिला घटक होता तो आपण मागील लेक्चरला अभ्यासला, तो होता इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। म्हणजे भूगोल आणि इतिहासाचं नातं कसं अतूट आहे। भूगोलाशिवाय इतिहास आणि इतिहासाशिवाय भूगोल होऊच शकत नाही। म्हणजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो। हे आपण मागील लेक्चरला अभ्यासलं। मित्रांनो, आज आपण दुसऱ्या घटकाकडे जाणार आहोत। त्याच प्रकरणातील आपण वहीत तो पॉइंट नोट डाऊन करायचा आहे। त्या पॉइंटचं नाव आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये। बघा मित्रांनो, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये। आपल्या जर भारताचा विचार केला तर विविधतेत असणारा आपला भारत देश, बरोबर, विविधतेत एकता जगात असं नाव आहे। तसंच भौगोलिक बाबतीत देखील भारताचं जगात नाव आहे असं म्हटलं तरी चालेल। भारताची प्राकृतिक रचनेचा जर आपण अभ्यास केला मित्रांनो, आपण इयत्ता 6वीत आहोत। 6वी मध्ये आपण 5वी मध्ये सुद्धा परिसर अभ्यास भाग 1 मध्ये काही भौगोलिक रचना अभ्यासल्या होत्या। मग प्राकृतिक रचनेमध्ये प्राकृतिक रचना म्हणजे काय हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे। प्राकृतिक रचनेमध्ये काय काय येतं, देशात असणाऱ्या दर्या, खोरे, मैदान, वाळवंट, पर्वत, पठार, हे जे भाग आहेत हे त्या प्राकृतिक रचनेत येत असतात। मग भारत हा सकल प्रदेश आहे का? नाही, भारतामध्ये विविध डोंगर आहेत, विविध दऱ्या, खोऱ्या यांनी मिळून भारत बनलेला आहे। वाळवंट, नद्या, बरोबर आहे की नाही? मग अशी भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। जर आपल्या देशाचा विचार केला मित्रांनो, तर आपला देश म्हणजे विस्ताराने, क्षेत्रफळाच्या विस्ताराने खूप मोठा देश आहे। जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7वा क्रमांक लागतो। कितवा? 7वा। बघा, जगाचा जर विचार केला तर सुमारे 210 किंवा 211 अजून तो भरपूर देश आहेत की जे आपल्याला माहिती नाहीत। सुमारे म्हटलं मी, बरोबर। इतके देश असून या देशात जर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जर 7वा क्रमांक लागत असेल तर नक्कीच आपण विस्ताराने काय आहोत? मोठे आहोत। मग असा विस्ताराने असणारा देश हा प्राचीन भारत म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे। जर प्राचीन भारत म्हणून जर अभ्यासला मित्रांनो तर तो हिंदुस्थान, मग हिंदुस्थान म्हणून आपल्याला अभ्यासायचा आहे। जेव्हा आपण हिंदुस्थान म्हणून अभ्यासतो ना मित्रांनो तो देश, त्यावेळेस भारताला स्वातंत्र्य केव्हा मिळालं तर कोण सांगेल मला? सांगा बरं, आपल्या देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? आपण 6वीत आहे ना, बरोबर आहे की नाही? आपले राष्ट्रीय सण आपण साजरे करत असतो, 2 आहेत, बरोबर आहे की नाही? मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी। 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे। 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि म्हणजेच 1947 पूर्वीचा आपल्याला भारत अभ्यासायचा आहे। मग मित्रांनो, 1947 पूर्वीचा भारत म्हणजेच त्यामध्ये कोण कोण होतं? बांगलादेश होता आणि पाकिस्तान होता, यांचे मिळून हिंदुस्थान होतं। लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा फाळणी झाली पाकिस्तान आणि भारत यांची, बरोबर आहे की नाही? नंतर पाकिस्तानमधून बांगलादेशही बाहेर पडला। मग अशा पद्धतीने प्राचीन भारताचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे। बघा मित्रांनो, जर आपण बघितलं आपला देशाचा नकाशा जर आपण डोळ्यासमोर आणला तर दिसते आपल्याला नकाशामध्ये भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला काय दिसते आपल्याला? अरबी समुद्र। म्हणजे भारताच्या तिन्ही बाजू समुद्राने वेढलेला आहे आणि जणू काही एक प्रकारे हिमालय पर्वत भारताची एक अभेद्य संरक्षण भिंत म्हणून भारताचं संरक्षण करत आहे, असा हा हिमालय पर्वत। मग आता आपल्याला या भारतीय इतिहासाच्या जडणघडणीतील हे 6 भौगोलिक भूप्रदेशांचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यातील पॉइंट पहिला लिहायचा आहे आपल्याला हिमालय।
आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे हिमालय. आपण सावित आहोत मित्रांनो. हिमालय पर्वत, हिम म्हणजे काय? बर्फ. मग बर्फाने आच्छादित आवरित असलेला प्रदेश म्हणजे हिमालय. मग हिमालय पर्वताचा जर आपण अभ्यास केला मित्रांनो तर त्यामध्ये असं आहे की हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य अशी भिंतच उभारलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंडाचं सगळ्याच बाबतीत संरक्षण होतं. म्हणजे उत्तरेकडून अतिशय थंड वारे येतात की ज्याने देशामध्ये हिम पडू शकतं. बराचसा भाग हा हिमाच्छादित होऊ शकतो, पण तो तिथेच थांबवला या पर्वताने. ते हिम वारे तिथेच थांबवले जातात. त्यामुळे जो काही बर्फ आहे, जे थंड वारे आहेत ते सर्व त्या पर्वतावर असतात. आणि इकडून जाणारे जे समुद्रावरून आपल्याला माहिती तिन्ही बाजूंनी काय आहे? समुद्राने वेढलेला आहे. या समुद्रावरून जाणारे जे वारे आहेत ते अडवले जातात. या समुद्राच्या वाऱ्यांमध्ये काय असतो? पाऊस असतो. अडवल्यामुळे पाऊस कुठे पडतो? भारतातच पडतो. म्हणून हिमालय पर्वत एक प्रकारे आपल्याला वरदान आहे. बघा, हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीतून, खैबर आणि बोलन ह्या दोन खिंडी आहेत का मित्रांनो, या खिंडीतून काही खुष्कीचे मार्ग जायचे, ज्याला आपण शॉर्टकट मार्ग पण म्हणू शकतो. खुष्कीचा व्यापारी मार्ग म्हटलं तरी चालेल. खुष्कीचा व्यापारी मार्ग म्हणजे अनेक व्यापारी परकीय लोक या मार्गाने भारतात यायचे आणि विविध वस्तूंचा ते व्यापार करायचे. त्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे चीनमधून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत हा व्यापारी मार्ग होता. याला रेशीम मार्ग म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. व्यापारी या मार्गाला काय म्हणायचे? रेशीम मार्ग. कारण पश्चिमेकडील देशांमधून पाठवल्या जाणाऱ्या सर्वात जास्त मालामध्ये मग ते कॉफी असेल, चहा असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, तंबाखू असेल, यामध्ये सर्वात जास्त रेशीम या मालाचं उत्पादन जास्त होतं. हा जास्तीत जास्त माल कुठे जात होता? परदेशात पाठवला जायचा, लक्षात ठेवा. आणि परदेशात पाठवल्यामुळे या माल जास्त असल्यामुळे या मार्गाला काय म्हणायचे? रेशीम मार्ग असे म्हटले जायचे. त्यानंतर मित्रांनो याच मार्गाने अनेक आक्रमक परकीय आक्रमण असतील ती याच मार्गाने भारतामध्ये झाले. अनेक प्रवासी सुद्धा भारतात याच मार्गाने आलेले आहेत. आपला दुसरा पॉइंट आहे तो आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सेकंड पॉइंट टाकायचा आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. बघा, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. आपण जर हिमालयाचा विचार केला तर हिमालयामधून ज्या नद्या उगम पावतात त्या नद्या बारमाही नद्या म्हणून ओळखल्या जातात. का? तुम्हाला गेलेच आहे तसं मागच्या वर्षी. कारण हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून त्या नद्यांना पूर येत असतात. म्हणून त्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. भारतीय शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या नद्या आहेत त्या सिंधू आहे, गंगा आहे, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्या आहेत. या नद्यांचा मैदानी प्रदेश सुद्धा भौगोलिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण या मैदानी प्रदेशामध्ये शेती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली जाते. या नद्यांचा हा प्रदेश खोऱ्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि भारतातील सर्वाधिक जी प्राचीन नागरिक हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची जी काही प्राचीन गणराज्य म्हणजे लोकांची राज्य, साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आली. बघा मित्रांनो, त्यावेळची लोक सुद्धा खूप हुशार होती. कशी? तर त्यांनी समुद्रकाठचाच प्रदेश निवडला होता. कारण त्या ठिकाणी माणसाचं वास्तव्य करणं अतिशय योग्य होतं. पाणी होतं,
महत्त्वाचं म्हणजे नदीकाठच्या भागामध्ये शेती चांगल्या प्रकारे केली जायची आणि शेतीची पाण्याची गरज भागवली जात होती. म्हणजे पूर्वीचे लोक सुद्धा नदीकाठच्या प्रदेशामध्ये किंवा तो काठचा प्रदेश त्यांनी निवडला होता. म्हणजे काही जुन्या संस्कृती असतील ज्या उत्खननामध्ये सापडल्या त्या ह्याच मैदानी प्रदेशामध्ये सापडलेल्या दिसून येतात आपल्याला. तिसऱ्या घटकाकडे जाणार आहोत मित्रांनो आपण. तिसरा भौगोलिक वैशिष्ट्य आहे थरचे वाळवंट. बघा थरचे वाळवंट. सांगा बरं मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? आपल्याला जनरल नॉलेजच्या दृष्टीने लक्षात राहिलं पाहिजे. तर आफ्रिका खंडातील सहारा हे वाळवंट जगातील सर्वात मोठं आहे. भारतात सुद्धा वाळवंट आहे. भारत असा देश आहे, काही देशांमध्ये वाळवंटच नाहीये. भारत असा देश आहे की सगळ्या प्रकारच्या प्राकृतिक रचना भारतामध्ये बघायला मिळतात. मग वाळवंट सुद्धा आहे. कोणाला सांगता येईल बरं कोणत्या राज्यात आपल्या वाळवंट आहे? कोण सांगेल? बरोबर काय? राजस्थान. व क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठं राज्य असून या राज्यामध्ये वाळवंट आहे. मग हे वाळवंट जवळजवळ 3 राज्यांमध्ये पसरलेलं आहे. सर्वात जास्त भाग हा राजस्थानचा आहे. त्यानंतर हरियाणा, गुजरात या प्रदेशातील काही भागात ते पसरलेलं आहे. आजच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा थोडासा भाग या वाळवंटाचा आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी, हिमाचल प्रदेशातील उगम पावणारी घग्गर नावाची नदीच्या भाग या वाळवंटामध्ये येतो, या थरच्या वाळवंटामध्ये. मग राजस्थानचं वाळवंट थर या नावाने ओळखलं जातं. बरोबर. त्याचा भाग कोणत्या राज्यात येतो? हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये येत असतो. आणि जी काही घग्गर नावाची नदी आहे ती तिथं आहे. ती नदी पाकिस्तानमध्ये पुढे जाते बघा. आणि त्या घग्गर नदीलाच पाकिस्तानामध्ये हक्रा नाव म्हणतात. हक्रा नावाने ओळखले जाते. तुम्हाला गाळलेली जागा येऊ शकते. घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने, टिमटिम या नावाने ओळखलं जाऊ शकतं? तर घग्गर नदीला हक्रा या नावाने ओळखलं जातं. कोणत्या? हक्रा या नावाने ओळखलं जातं. पाकिस्तानमध्ये तिचं पात्र कोरडं आहे. कारण का कोरडं असेल बरं? वाळवंटी भाग आहे. ती तिथंच विरून गेलेली ती नदी एक प्रकारे. हडप्पा संस्कृतीची अनेक जी स्थळं आहे ती या वाळवंटामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे बघायला मिळते. चौथं जे भौगोलिक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 वैशिष्ट्य अभ्यासली. पहिलं आहे हिमालय, दुसरं आहे गंगा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदीचा मैदानी प्रदेश, तिसरं आपण अभ्यासलं थरचं वाळवंट, चौथं आहे दख्खनचे पठार. आपण आपला देशाचा नकाशा एकदम पाठ करायचा आहे. डोळे बंद केल्यानंतर आपल्या पुढे लगेच नकाशा आला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण तो नकाशाच बघितला पाहिजे असं नाही. आपला एकदम डोक्यात फिट झाला पाहिजे. मग दख्खनचे पठार बघा, हिमालय पर्वत, त्याच्या खालचा मैदानी प्रदेश आपण अभ्यासला, त्याच्याच बाजूचा वाळवंटी प्रदेश अभ्यासला. आता आपण त्याचा खालचा दख्खनचा प्रदेश अभ्यासत आहोत. मग बघा, एका बाजूस पूर्व किनारा, दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा. आपण जर आलो, निमुळता भाग आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. मग अशा प्रकारे उलटा त्रिकोण म्हणजे हा दख्खनचा पठार आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. काय आहे? उलटा त्रिकोण. इकडून काय आहे? बंगालचा उपसागर, इकडे काय आहे? अरबी समुद्र, खाली काय आहे? हिंदी महासागर. मग ह्या तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसल्यासारखा दिसतो आपल्याला एक प्रकारे. मग अशा भूप्रदेशाला द्विकल्प म्हणतात. काय म्हणतात? द्विकल्प. मग तुम्हाला सांगताच आलं पाहिजे द्वीपकल्प म्हणजे काय. जो समुद्रात बुडालेला दिसतोय तो भाग त्याला द्विकल्प म्हणतात. भारतीय द्विकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. बहुतांश, बराचसा भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. अनेक राज्यांचा समावेश होतो. आपलं महाराष्ट्र राज्य सुद्धा कुठे येतं? दख्खनच्या पठारातच येतं मित्रांनो. व दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे
मग जर आपण अभ्यासला आपल्या दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे काय येतं, सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा येतात. त्याच्याच पश्चिमेला सह्याद्री पर्वताच्या रांगा येतात. याला पश्चिम घाट असंही म्हणतात. काय म्हणतात याला? पश्चिम घाट म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण, मलबारच्या ज्या काही किनारपट्टीचा प्रदेश आहे. पूर्वेकडील डोंगराला पूर्वघाट म्हटलं जातं. या पठारावर जमीन अतिशय सुपीक आहे. शेती ही चांगल्या प्रकारे केली जाते मित्रांनो. आपण बघा शेती प्रधान किंवा कृषी प्रधान म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. बरोबर आहे की नाही? सर्वात जास्त आपल्याकडे शेती हा व्यवसाय केला जातो. हा दख्खनच्या पठारावर सुद्धा तो उत्कृष्ट पद्धतीने केला जातो, कारण जमीन कशी आहे तिथं? सुपीक आहे. हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषी प्रधान संस्कृती तिथे नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होतं. मग आपल्याला एका वाक्यात उत्तरे त्यामध्ये येतील. काय येईल की भारतातील प्राचीन सर्वात मोठं साम्राज्य कोणतं? कोणतं मित्रांनो? कोणतं? मौर्य साम्राज्य. हे भारतातील सर्वात प्राचीन साम्राज्य होतं. दख्खनच्या पठाराचा समावेश हा साम्राज्यात झालेला आहे. मौर्य साम्राज्यात सुद्धा छोटी मोठी अनेक साम्राज्य होती. अशा प्रकारे आपण या दख्खनच्या पठाराचा अभ्यास केला. दख्खनच्या पठाराचा सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे. अनेक राज्यांमध्ये तो पसरलेला आहे. आपण ज्या राज्यात राहतो, कोणत्या बरं? महाराष्ट्र. अशा महाराष्ट्र राज्याचा सुद्धा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आपल्याला दिसतो. आता आपण मित्रांनो पाचव्या घटकाकडे जाणार आहोत, भौगोलिक वैशिष्ट्याकडे जाणार आहोत. आणि आपलं पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे समुद्र किनाऱ्यांचा प्रदेश. समुद्र किनाऱ्यांचा प्रदेश. मग आपल्याला पूर्वेकडे कोणता समुद्र लाभलेला आहे? आता आपल्याला प्रत्येकाला सांगता आलं पाहिजे कोणता आहे पूर्वेला. बरोबर ना? बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र. बघा मग पश्चिमेकडील देशांशी आपण बघितलं प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळात सुद्धा पश्चिम देशांशी व्यापार चालत होता. या व्यापारी मार्गाने अनेक व्यापारी भारतात यायचे. भारतीय संस्कृतीशी आणि लोकांशी त्यांची एक प्रकारे नाळ किंवा संपर्क देवाणघेवाण जोडली गेली होती. एकमेकांचे अनेक सण उत्सव त्यांना आवडायचे, त्यात ते सहभागी व्हायचे. अनेक देवाणघेवाणी त्यातून त्या होत होत्या. सांस्कृतिक असेल, व्यापारी असेल. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने खुष्कीचे मार्ग म्हणजे कोणते मार्ग? जे जमिनीवरून जायचे. आणि या मार्गाने सुद्धा दळणवळण सुरू झालं. तरीही सागरी मार्गांचं महत्त्व कायम राहिलं. बघा सागरी मार्गाने नंतर म्हणजे अगोदर समुद्र मार्गाने यायचे भारतामध्ये ते, मात्र नंतर जमिनीवरून जेव्हा मार्ग सुरू झाले तेव्हा सुद्धा या समुद्र किनाऱ्यांच्या मार्गांना महत्त्व होतं. आता पुस्तकात नाही आपल्याला. का महत्त्व असेल बरं? कोण सांगेल मला का महत्त्व असेल? बघा समुद्र किनाऱ्यांनी म्हणजे पाण्यातून जी वाहतूक होते तो वाहतूक ह्या सर्वात स्वस्त आहे. कशावरून? कारण त्याला काही मार्ग बनवावे लागतात का? नाही, तो खर्च असतो. बरोबर. त्याच्यानंतर ट्रॅफिक असते की जास्त नाही. बरोबर की नाही? मग अनेक असे फायदे आहेत जलवाहतुकीचे. आजही प्रचंड प्रमाणामध्ये इतर राष्ट्रांमध्ये ज्यावेळेस आपण आयात निर्यात करतो ती सर्वात जास्त समुद्र मार्गानेच होते, कारण ते स्वस्त आहे. इतर मग बघा हवाई मार्ग असेल तिथे सुद्धा तुम्ही म्हणाल मॅडम ते मार्ग बनवावे लागत नाही, परंतु ते जरा महागडेच आहे. बरोबर आहे की नाही? जलवाहतुकीच्या तुलनेमध्ये. त्यानंतर रेल्वे मार्ग असेल, जमिनीवरून जाणारे मार्ग असेल, त्यांच्या तुलनेत जलवाहतूक समुद्र किनाऱ्यांचा प्रदेश तिथं होणारी वाहतूक ही महत्त्वाचीच होती. त्यानंतर मित्रांनो आपण आता भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे म्हणजे शेवटच्या वैशिष्ट्याकडे जाणार आहोत. आणि ते आपलं शेवटचं वैशिष्ट्य आहे समुद्रातील बेटे. लिहा पॉइंट 6 समुद्रातील बेटे. जिथं आपली मालकी आहे, भारताची मालकी आहे. मग आपल्याला माहिती, आपल्याला नाव माहिती पाहिजे. भारतीय मालकीची बेटे कोणती कोणती आहे?
अंदमान, निकोबार, लक्षद्वीप, बरोबर आहे की नाही. बंगालच्या उपसागरामध्ये ही बेटे येतात. कोणती कोणती? अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटांचा समूह हा आपला अरबी समुद्रात आहे. मग प्राचीन काळच्या समुद्र व्यापारात ह्या बेटांचे स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण तिथे सुद्धा मालकी होती भारताची. पेरिप्लस ऑफ द थ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे एक पुस्तक आहे मित्रांनो, त्याचं ते इंग्लिश मध्ये नाव आहे. काय नाव आहे त्याचं? पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी. सी म्हणजे काय? समुद्र, म्हणजे तांबड्या समुद्राचं ते माहिती पुस्तक आहे. या पुस्तकांमध्ये आपल्या भारतीय बेटांचा उल्लेख केलेला आहे. हे पुस्तक एका अनामिक अशा ग्रीक खलेशाने लिहिलेलं आहे. बघा मित्रांनो, जर आपल्या पाठ्यपुस्तकावर कडे गेलो टेक्स्ट बुककडे, तर आपल्याला पान नंबर 4 वर हिमालय पर्वताचा एक मस्त छानपैकी एक भारत प्राकृतिक म्हणून एक नकाशा दिलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? दिसतोय ना? या नकाशाचा आपल्याला खूप छानपैकी अभ्यास करायचा आहे. मग नकाशा वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. आपण 6वीत आलेलो आहे, बरोबर. तिने सूची दिलेली आहे. सर्वात प्रथम आपल्याला नकाशाचं शीर्षक सापडलं पाहिजे, उपशीर्षक सापडलं पाहिजे, सूची सापडली पाहिजे. जे मुलं नकाशा वाचन करतात ते पटकन सांगतात. मग हे स्किल आहे, हे कौशल्य आहे, ते आपल्याकडे असलं पाहिजे. मग सूची जर बघितलं, सूचीमध्ये आपल्याला प्रत्येक जे काही सांकेतिक चिन्ह आहे त्या सांकेतिक चिन्हाचं नाव दिलेलं आहे. बघा, खंड कशा प्रकारे आहे, नदी कोणत्या चिन्हाने दाखवलेली आहे, पर्वत कशा प्रकारे आहे, वाळवंटी भाग कोणत्या रंगाने दाखवलेला आहे. मग आपण थोडा धावते एक नकाशा वाचन करणार आहोत, कारण आपल्याला नकाशा वाचन जमलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. बघा मित्रांनो, आपल्याला दिसतंय भारत प्राकृतिक इथे दिलेली आहे सूची. त्यानंतर उत्तरेला आहे हिमालय पर्वत, दक्षिणेला आहे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, पश्चिमेला आहे अरबी समुद्र. आपल्या दख्खनचा पठार आपण जे अभ्यासलं, बघा उलटा ट्रायंगल आपल्याला दिसतो आहे, बरोबर. नंतर हिमालय पर्वत अभ्यासला आपण, थरचं वाळवंट अभ्यासलं, थरचं वाळवंट राजस्थान इकडे येतं बघा. त्यानंतर जे काही नद्या आहेत त्या नद्या आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपला तो जो काही पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आपण अभ्यासली, बरोबर. त्यानंतर आपण समुद्रातील जे बेटे आहेत जिथे भारताची मालकी आहे, अरबी समुद्रामध्ये आहे लक्षद्वीप बेट आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेट. बघा, आपल्याला अंदमान बेटाचा सुद्धा खूप छान असा फोटो दिलेला आहे. मग आपल्याला एक करून पहा म्हटलेलं आहे का, बघ काही गोष्टी दिलेल्या आहे. भारताचा नकाशा आराखडा, ज्यावेळेस आपल्याला नकाशा वाचन करता येते ना मित्रांनो, आपण 6वीत आहोत, आपल्याला व्यवस्थित नकाशा डोक्यात बसला पाहिजे. कोणती गोष्ट हिमालय पर्वत आपल्याला अगोदर दिशा समजल्या पाहिजेत. मग ज्यावेळेस बघा इथे दिलेलं असतं बघा नकाशावर, उ म्हणजे उत्तर, वरची बाजू उत्तर असते, त्याच्या खालची काय असेल अपोजिट बाजू दक्षिण, ही बाजू येते ती पूर्व आणि त्याची अपोजिट पश्चिम, बरोबर ना. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ज्यावेळेस आपल्याला दिशा समजतात त्यावेळी नकाशावरला कोणताही प्रश्न असेल तो आपण छानपैकी सोडवू शकतो. मग नकाशाच्या आराखड्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी दाखवायला लावलेल्या आहेत: हिमालय पर्वत, थरचं वाळवंट आणि पूर्व किनार पट्टी. ती तुम्ही सर्वांनी आपल्या वर्गपाठाच्या वहीत दाखवायची आहे. आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाणार आहोत. आपला पुढचा पॉइंट आहे भारतीय उपखंड. भारतीय उपखंड, कारण आपण ज्या देशात राहतो त्या देशाचा भूगोल आणि इतिहास आपला तोंडपाठ असला पाहिजे. तो एक आपला अभिमान असतो आणि तो आपण जपला पाहिजे आणि एक प्रकारे अभिमानाने आपल्याला सांगता आलं पाहिजे. तो अभिमान आपल्यात रुजावा म्हणूनच आपल्याला हे प्रकरण आहे. 1.3 मधला जो आहे पुढचा घटक तो आहे भारतीय उपखंड. बघा मित्रांनो, हडप्पा आणि मोहनजोदडो या शहराच्या उत्खननात सापडलेली ही जी शहर आहे, ही शहर आजही पाकिस्तानमध्ये आहे, लक्षात ठेवा. ज्याचा आपल्या इतिहासामध्ये एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की हडप्पाकालीन जर संस्कृतीचा किंवा मोहनजोदडो या
कालीन जर संस्कृतीचा आपण अभ्यास केला तर त्यावेळेची नगर रचना असेल, त्यावेळेची लोकांची राहण्याची पद्धत असेल, म्हणजे आज जरी आपण म्हणतो की खूप विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली म्हणून मानव खूप उच्च स्तरावर गेला, परंतु काय हजारो वर्षापूर्वी सुद्धा नगर रचना जर बघितली त्यावरून कळतं की त्यावेळेचा माणूस सुद्धा खूप हुशार होता. मग अशी जी हडप्पा आणि मोहनजोदडो शहर आहे ती आज कुठं आहे? पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा जो काही भूभाग आहे या भूभागाला काय म्हणतात? दक्षिण आशिया. दक्षिण आशिया. आपण अशा पद्धतीने कृती आपल्या वर्गपाठाच्या वहीत काढायची. मग दक्षिण आशियामध्ये कोण कोण येतं बघा. पहिला आपण आपला भारत माहिती आपल्याला बरोबर, भारत. नंतर येतो भारताच्या शेजारी असणारा पाकिस्तान. काय आला? पाकिस्तान. त्यानंतर येतो अफगाणिस्तान. अफगाणिस्तान. त्यानंतर काय येतं? नेपाळ. नंतर येतं भूतान. बरोबर. आपल्या अगदी उत्तरेला हे देश आहेत. श्रीलंका. मी मुद्दाम खाली लिहिलं कारण श्रीलंका आपल्या कुठे आहे? दक्षिणेला आहे, आपल्या खाली आहे. त्यानंतर काय येतं बरं? बांगलादेश. बरोबर. बांगलादेश आपल्या पूर्वेला येतो. बांगलादेशाची राजधानी विचारलं तर मित्रांनो पटकन सांगता आली पाहिजे, ढाका. आणि ढाका हे मलमलीसाठी खूप प्रसिद्ध असं शहर आहे. ते आहे बांगलादेशचं राजधानी शहर. हा एवढा मिळून दक्षिण आशिया तयार झाला आहे. बांगलादेश, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि भूटान या भागाला काय म्हणतात? दक्षिण आशिया. या भूभागामध्ये सर्वात मोठा जर देश असेल दक्षिण आशियामध्ये विस्ताराने क्षेत्रफळाच्या दृष्टीने तो कोणता आहे? भारत. म्हणून ह्या ज्याचा विस्तार जास्त आहे म्हणून त्या विस्ताराला काय नाव दिलं? भारतीय उपखंड. काय नाव दिलं मित्रांनो? भारतीय उपखंड असं नाव दिलेलं आहे. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झाला. मग वायव्य भागामध्ये या हडप्पा संस्कृतीचा विकास झाला. चीन आणि म्यानमार. बघा म्यानमार, चीन हा आपल्या कोणत्या दिशेला येतो? उत्तरेलाच येतो. आणि म्यानमार, बघा म्यानमारच्या देशाचं नाव जुनं ब्रह्मदेश आहे. बरोबर. पूर्वेकडे येतो हा देश. हे आपले शेजारील देश आहे. आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा ते नाहीये. आपण चीन देश लिहिलेला आहे का? नाही. दक्षिण आशियामध्ये, कारण चीन पण मोठा देश येतो, तरी देखील तो आपल्यात नाहीये म्हणून भारतीय उपखंड म्हटलेला आहे याला. प्राचीन भारताशी मात्र या चीन आणि म्यानमारचे सुद्धा संबंध चांगले होते. व्यापारी ऐतिहासिक संबंध आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान या देशांचं आणि चीन म्यानमारचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतीय उपखंड आणि इतिहास या प्रकरणामध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंडाचा अभ्यास केला. त्यामध्ये दक्षिण आशियामध्ये कोणते देश येतात ते आपल्या लक्षात राहिले पाहिजे. जी 6 भौगोलिक वैशिष्ट्ये आहे हिमालय. बरोबर. त्यानंतर दुसरं येतं गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. त्यानंतर येतं खर्च वाळवंट, दख्खनचे पठार. बरोबर. समुद्रकिनाऱ्याचा प्रदेश. नंतर समुद्रातील बेट. हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं या भारतीय उपखंडाचा आपण अभ्यास केलेला आहे. चला तर धन्यवाद.